बरोबर की नाही? आणि बघितलं की पूर्वी ते आपल्या स्वातंत्र्य सेनानी ते होऊन गेले, टिळक म्हणा, सावरकर म्हणा, आणखी कोणकर, यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, आंदोलन केले, काय काय मार्ग केले. पण यांना सुद्धा अध्यात्माची बैठक होती. म्हणजे अध्यात्माची बैठक ज्या माणसाला असते तो अध्यात्म नामसाधना करतो, त्याला एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी बळ असतं. तो त्या बळाच्या जोरावर तो रेटू शकतो गोष्टी. तेव्हापासून मी नाम द्यायला सुरुवात केली की ते तुम्ही स्वतः जे आहात ते तुम्हाला सिद्ध केलं तर तुम्ही आलेल्या गोष्टीला समर्थपणे तोंड देऊ शका. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे धावायची गरज नाही. पण तिथे कुठे धावलं काही केलं तर त्यांचा कालखंड संपल्याशिवाय ते निवारण होत नाही. एक सद्गुरू असे आहेत की ते तुम्हाला लगेच निवारण करू शकतात. नाहीतर भगवंताच्या लिखित भागामध्ये कोणी ढवळाढवळ करणार असं समर्थ कोणी नसतो, सद्गुरू शिवाय.